पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवराम लांडे विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार ह्या सगळ्या पक्षांच्या संपर्कात आहेत. विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवराम लांडे सगळ्याच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कामध्ये आहे. जुन्नर तालुक्याचे अपक्ष आमदार शरद सोनवणे येत्या काही काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी इतरही काही कार्यकर्त्यांची त्यामध्ये नावे आहेत. प्रामुख्याने नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, सूरज वाजगे अशी काही नावं चर्चेमध्ये आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्याही नावाचा समावेश आहे. यापूर्वी देवराम लांडे यांनी सगळेच पक्ष बदललेले आहेत. म्हणजे ते काँग्रेसमध्ये होते, शिवसेना पक्षामध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते आणि आता ते पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये जाण्याची शक्यता आहे. तसंच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याही संपर्कात आहे. देवराम लांडे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? येत्या काही दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी देवराम लांडे यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षात प्रवेश होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, जुन्नर. त्याला म्हटलं तुम्हाला भेटायला आला नाही ते खुशी खुशी म्हटलं आता आपल्याला उभंच राहायचं. म्हटलं मग भेटायला यायचं काम परवा नाचलेलं आहे ना ते. हा काय मग काय कुटुंबामध्ये घेतलेले आनंद. शिंदे ह्या महिनाअखेर जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तुमच्या आणि शरद सोनवणे यांचे संबंध दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश होऊ शकतो? अध्यक्ष देवरामजी लांडे. वाणी साहेब, आमच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा चालू आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला आम्ही पत्रकार परिषद घेऊ. उद्या वाणी साहेब कसं होतं आता त्याच्यावर राजकारण मी सुद्धा बोलत नाही. मग हातामध्ये पुन्हा घड्याळ, कमळाचं फूल की धनुष्यबाण? काही कार्यकर्ते ठरवतील वाणी साहेब. ते शेवटी नेता हा कार्यकर्त्यानं मोठा होतो आणि नेता हा कधी मानला जातो कार्यकर्त्यानं मानला जातो. वाणी साहेब, तुम्ही मला दोन ओळखताय मित्र म्हणून. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांच्या बैठकी गाठीभेटी चालू आहेत आणि त्याच्यावर काय आता कार्यकर्ते काय निर्णय घेतात. कार्यकर्त्यांचा कल काय? कार्यकर्त्यांचा कल आता कळेल तुम्हाला थोड्या दिवसामध्ये काय कार्यकर्त्यांचं सगळ्यांच्या गाठीभेटी. आणि माझी पहिल्यापासून ती गोंगडी बैठक घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची पद्धत आहे. आणि सध्या आम्ही आता स्थिर आहोत, पण कार्यकर्त्यांचा निर्णय घेऊन काही ना काही निर्णय होईलच.